आज तुमच्या घरातल्या किचनमध्ये चूल पेटते की नाही, हा आता एक मोठा प्रश्न झाला आहे. आपल्या देशात अचानक गॅस सिलेंडरचा असा तुटवडा का निर्माण झालाय? आणि ज्या सिलेंडरसाठी आपण 855 रुपये देत होतो, तो आता 915 रुपयांना का मिळतोय? हे सगळं अचानक घडलेलं नाही. याच्या मागे एक खूप मोठं जागतिक कारण आहे. आज आपण याच विषयावर बोलूया. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय बोलूया. तुमच्यापैकी अनेकांना गेल्या काही दिवसात एक अनुभव आला असेल. तुम्ही गॅस सिलेंडर बुक करता, पण तो 5-6 दिवस झाले तरी घरी येत नाहीये. तुम्ही एजन्सीला फोन लावता, तर तिथे फोन लागत नाही किंवा समोरून उत्तर मिळतं की वरतूनच गाडी आलेली नाहीये. पुण्यात तर काही ठिकाणी लोक गॅससाठी 1800 ते 2200 रुपये मोजतायत. ही साधी गोष्ट नाही आहे. हे संकट नेमकं कुठून आले हे समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे संकट आपल्या हातात नाही आहे. 28 फेब्रुवारी 2026ला पश्चिम आशियामध्ये म्हणजे आखाती देशांमध्ये एक युद्ध सुरू झाले. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या या संघर्षामुळे जगाच्या ऊर्जा पुरवठ्याची साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आता तुम्ही म्हणाल की युद्ध तिथे चालले, मग आपल्या सांगली किंवा पुण्यातल्या गॅसवर त्याचा काय परिणाम? तर संबंध खूप जवळचा आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 62% LPG गॅस बाहेरच्या देशातून आयात करतो आणि या आयातीपैकी 90% पेक्षा जास्त गॅस हा आखाती देशातून येतो. हा सगळा गॅस ज्या समुद्रमार्गावरून येतो त्याला हॉर्मोन्सची सामुद्रधुनी म्हणतात. इराणने हा मार्ग आता रोखून धरलाय. त्यामुळे कतार किंवा UAE सारख्या देशांकडून येणारे गॅस टँकर्स तिथेच अडकलेत. साध्या भाषेत सांगायचं तर ज्या रस्त्याने आपला गॅस येतो तोच रस्ता आता बंद झालाय. आता यामुळे आपल्याकडे काय बदल झालेत ते बघा. सांगली जिल्ह्याचंच उदाहरण घेऊया. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून ते यंदाच्या फेब्रुवारीपर्यंत सांगलीत घरगुती गॅस सिलेंडरचा दर 855 रुपये 50 पैशांवर स्थिर होता. पण 1 मार्चला तेल कंपन्यांनी हा दर एका झटक्यात 60 रुपयांनी वाढवला. आता तो 915 रुपये 50 पैसे झालाय. व्यावसायिक सिलेंडरच्या बाबतीत तर ही वाढ अजून मोठी आहे. सांगलीत व्यावसायिक सिलेंडर आता 1858 रुपयांवर पोहोचलाय. म्हणजे एका महिन्यात 144 रुपयांनी वाढ झाली आहे. पण प्रश्न फक्त किमतीचा नाही आहे, तो उपलब्धतेचा आहे. मुंबईतल्या कांदिवली भागात किंवा पुण्यातल्या हिंजवडीत लोक गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लावून उभे आहेत. पुण्यातल्या एका रहिवाशाने सांगितलं की त्याने रविवारी बुकिंग केलं होतं, पण बुधवार उजाडला तरी सिलेंडर मिळालेला नाही. ही परिस्थिती का निर्माण झाली आहे? कारण लोकांनी घाबरून पॅनिक बुकिंग सुरू केले. म्हणजे गॅस संपायच्या आधीच लोक दुसरा सिलेंडर बुक करून ठेवत आहेत. यामुळे बुकिंग सिस्टीमवर प्रचंड ताण आलाय आणि सर्व्हर डाऊन होत आहेत. याचा परिणाम फक्त घरांवर नाही तर हॉटेल व्यवसायावरही झालेला आहे. मुंबईतली जवळपास 20% हॉटेलं गॅस अभावी बंद झाली आहेत. जी चालू आहेत त्यांनी त्यांच्या मेन्यूमधून काही पदार्थच काढून टाकलेत. डोसा, तंदुरी रोटी किंवा पिझ्झा बनवायला जास्त गॅस लागतो, म्हणून हे पदार्थ सध्या मिळणं कठीण झालंय. कोचीसारख्या शहरात तर 100पेक्षा जास्त हॉटेलं बंद झालेत. विचार करा, या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या रोजगाराचं काय? लग्न सराईचा हंगाम सुरू आहे आणि केटरर्स हवालदिल झालेत. एका लग्नात साधारण 1000 पाहुण्यांसाठी 15 ते 20 सिलेंडर लागतात. पण व्यावसायिक गॅसचा पुरवठा सध्या पूर्णपणे थांबलाय. त्यामुळे केटरर्स आता लाकूड किंवा कोळशावर स्वयंपाक करू लागलेत. पण इथेही एक अडचण आहे. लाकडाचे भावसुद्धा वाढलेत. जो कोळसा 30 रुपयांना मिळायचा तो आता 35 रुपयांना मिळतोय. केटरर्सनी जेवणाच्या एका ताटाची किंमत 10 ते 20% वाढवली आहे. काही जण तर आता नवीन बुकिंग घ्यायलाच नकार देत आहेत. सरकारने यावर काही उपाययोजना केल्या आहेत का? हो, केल्या आहेत. सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केलाय. त्यानुसार गॅस वाटपाचा एक प्राधान्यक्रम ठरवलाय. सगळ्यात आधी गॅस कोणाला मिळणार? तर तुमची आमची घरं, रुग्णालये, शाळा आणि सरकारी वसतिगृह. हॉटेल किंवा कारखान्यांना सध्या गॅस मिळणं खूप कठीण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बुकिंगचे नियम बदललेत. शहरी भागात राहणाऱ्या लोकांना आता 2 सिलेंडरच्या बुकिंगमध्ये किमान 25 दिवसांचं अंतर ठेवावं लागणार आहे. ग्रामीण भागात हे अंतर 45 दिवसांचं केले. हे का केले? साध्या भाषेत सांगायचं तर साठेबाजी रोखण्यासाठी. काही लोक गॅस साठवून ठेवत आहेत आणि मग तो जादा किमतीत विकतायत. नागपूरमध्ये प्रशासनाने छापे टाकले तेव्हा त्यांना अनेक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर होताना दिसला. लक्षात ठेवा, साठेबाजी करणं हा गुन्हा आहे. घरगुती वापरासाठी तुम्ही एका वेळी फक्त 2च सिलेंडर ठेवू शकता. जर कोणी यापेक्षा जास्त साठा ठेवला
तर त्याला 3 महिने ते 7 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष समित्या नेमल्या आहेत. पोलीस आता गॅस वाहून येणाऱ्या गाड्यांना सुरक्षा देत आहेत, जेणेकरून गॅसची चोरी होऊ नये. या संकटामुळे आता लोक पर्यायी इंधनाचा विचार करू लागलेत. मार्च महिन्यात इलेक्ट्रिक इंडक्शन शेगड्यांच्या विक्रीत 30 पटीने वाढ झाली आहे. का झाली आहे? कारण जेव्हा गॅस सिलेंडरची किंमत 1000 रुपयांच्या आसपास जाते, तेव्हा इंडक्शनवर स्वयंपाक करणं हे गॅसच्या तुलनेत सुमारे 37% स्वस्त पडतं. पुण्यातल्या अनेक कुटुंबांनी आता इंडक्शन शेगड्या विकत घेतल्यात. पण महाराष्ट्रातल्या लोड शेडिंगमुळे यावर पूर्ण अवलंबून राहता येत नाहीये. काही ठिकाणी PNG म्हणजे पाईप गॅसचा पर्याय सुद्धा समोर येतोय. पुण्यात MNGLने 150 रेस्टॉरंट्सना तातडीने PNG जोडणी द्यायला सुरुवात केली आहे. पाईप गॅस हा सिलेंडरवर अवलंबून असल्यामुळे या युद्धजन्य परिस्थितीत तो जास्त खात्रीशीर आहे. सरकारने राज्यांना अतिरिक्त केरोसिन सुद्धा उपलब्ध करून दिले, जेणेकरून जिथे गॅस नाही तिथे लोक केरोसिन वापरू शकतील. या टंचाईच्या काळात आणखी एक गोष्ट म्हणजे तुमची सुरक्षितता. घाईघाईत गॅस घेताना आपण फसवले जाऊ शकतो. सिलेंडर स्वीकारताना त्याचं वजन नक्की तपासा. सिलेंडरचं सील व्यवस्थित आहे का ते बघा. गॅस गळती तपासण्यासाठी एक साधी पद्धत आहे, साबणाचं पाणी. रेग्युलेटरच्या जागी साबणाचं पाणी लावा. जर बुडबुडे आले तर गॅस लीक होते असं समजा. अशावेळी घाबरू नका. खिडक्या दरवाजे उघडा आणि 1906 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. इलेक्ट्रिक स्विचला हात लावू नका, कारण त्यातून निघणारी एक ठिणगीसुद्धा स्फोट घडवू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासा. सिलेंडरच्या वरच्या धातूच्या पट्टीवर ती लिहिलेली असते. कालबाह्य सिलेंडर वापरणं धोक्याचं आहे. टंचाईच्या काळात काही एजन्सी जुने सिलेंडरसुद्धा बाजारात आणू शकतात, त्यामुळे सावध राहा. भविष्यात अशा संकटापासून वाचायचं असेल तर भारताला आपली रणनीती बदलावी लागेल. सध्या भारताकडे फक्त 22 ते 25 दिवसांचा LPG साठा उपलब्ध आहे. जपान किंवा चीनसारख्या देशांकडे हा साठा 6 महिने पुरेल इतका असतो. आपल्याला सुद्धा आता LPGचे मोठे साठे म्हणजे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह उभारावे लागतील. आखाती देशांवरील आपलं 91% अवलंबित्व कमी करून आपल्याला रशिया, अमेरिका किंवा नायजेरिया यांसारख्या इतर देशांकडून गॅस घेण्याचे दीर्घकालीन करार करावे लागतील. ग्रामीण भागात गोवर्धनसारख्या बायोगॅस योजनांना गती देणं गरजेचं आहे. जर आपण बायोगॅस आणि सौर ऊर्जेवर आधारित स्वयंपाकाचा प्रसार केला तर LPG गॅसवरचा आपला भार कमी होईल. हे युद्ध जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत पुरवठा पूर्णपणे सुरळीत होणं कठीण आहे. पण तेल कंपन्यांनी आता आपलं उत्पादन 10% वरून 28% पर्यंत वाढवले, जेणेकरून ही टंचाई कमी करता येईल. प्रशासनाने नियंत्रण कक्ष सुरू केलेत. व्हॉट्सॲपवर तक्रार करण्याची सोय केली आहे. जर तुमची एजन्सी तुम्हाला विनाकारण गॅस नाकारत असेल किंवा जास्तीचे पैसे मागत असेल तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. सध्याची परिस्थिती नक्कीच कठीण आहे. सांगली, पुणे, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोक या संकटाचा सामना करत आहेत. पण अशावेळी आपण नागरिक म्हणून एकच करू शकतो, संयम बाळगणे. केवळ गरज असेल तरच गॅस बुक करा. साठेबाजी करू नका आणि गॅस जपून वापरा. हे संकट जागतिक आहे, पण आपण सावध राहिलो तर यातून नक्कीच बाहेर पडू. ही चर्चा इथे संपते आहे, पण विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.